वेट लॉसला यश का येत नाही तुम्हाला माहिती आहे का? वेट लॉस करण्यासाठी डायटिंग केलं जातं, एक्सरसाइज केला जातं. सगळा फोकस डायटिंग आणि एक्सरसाइजवर असतो. पण एका महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस केल्या जात नाही. इनफॅक्ट ती लक्षातच घेतली जात नाही. ती कोणती एक गोष्ट आहे की जी डायटिंग आणि एक्सरसाइजपेक्षा सुद्धा महत्त्वाची आहे. ज्याच्यामुळेच डायटिंग आणि एक्सरसाइज केल्या जातो. याच्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ती महत्त्वाची कोणती गोष्ट आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि एक हॅपीनेस लाईफस्टाईल फॉलो करून आपण आपल्या मनासारखं जीवन कसं जगू शकतो याच्या मी काही टिप्स या व्हिडिओजमध्ये देत असते आणि याच्याबद्दल माझ्या स्टुडंट्सना कोचिंगसुद्धा करत असते. आणि मनासारखं जीवन जगायचं म्हणजे बॉडी हेल्दी हवी, फिट हवी आणि त्याच्यासाठी वजन कंट्रोलमध्ये हवं, वजन आपल्या रेंजमध्ये हवं, राईट? मग वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी किंवा तुम्ही ओव्हरवेट असाल तर ते वजन कमी करण्यासाठी तुम्ही डायटिंग करत असाल, क्रॅश डायटिंग केलं असेल, जिममध्ये जात असाल, एक्सरसाइजसुद्धा करत असाल, पण तरीसुद्धा बऱ्याच वेळेला एक तर वेट लॉस होत नाही किंवा तो टेम्पररी होतो, पुन्हा तो रिव्हर्स होतो. याचं एक महत्त्वाचं कारण असतं आणि ते कारण आहे आपला माइंडसेट. वेट लॉस माइंडसेट. तुमचा जो माइंडसेट आहे हा वेट लॉसला सपोर्ट करतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मेकॅनिकली थोडे दिवस डायटिंग केल्या जातं, मग कंटाळा येतो किंवा एक्सरसाइज केला जातो, जिम केल्या जातं, पण ते कन्सिस्टंटली केल्या जात नाही आणि मग रिझल्ट्स येत नाही. याचं कारण असतं वेट लॉस माइंडसेट डेव्हलप झालेला नसतो. आणि हा कसा डेव्हलप करायचा हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वेट लॉस माइंडसेट कसा डेव्हलप करायचा हे मी माझ्या स्टुडंट्सवरनं शिकवत असते, त्यांच्याबरोबर शेअर करत असते आणि आज त्याच्यातलाच थोडा भाग मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. वेट लॉस माइंडसेट म्हणजे काय? आपल्या माइंडला आधी पटलं पाहिजे की वेट लॉस करायचा आहे. करायचा तर आहेच, पण तो का करायचा आहे? त्याच्यामागे एक स्ट्रॉंग रिझन असलं पाहिजे. वेट लॉस मला का करायचा आहे? जेव्हा आपल्या माइंडला हे पटतं की या सो अँड सो कारणासाठी मला वेट लॉस करायचा आहे, तेव्हा माइंड त्या दृष्टीने प्रयत्न करतं आणि आपल्याला आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये सपोर्ट करतं. कारण जेव्हा वेट लॉस माइंडसेट डेव्हलप होतो तेव्हा तो ॲक्शन्सना प्रमोट करतो, सपोर्ट करतो आणि त्या ॲक्शन्समुळे वेट लॉस होत असतो. आणि वेट लॉस जर्नीमध्ये म्हणूनच आपला माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. आणि या माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी वेट लॉस करण्यासाठी काय कारण आहे, वाय आय वॉन्ट टू लूज वेट, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वजन का कमी करायचं आहे, हे जे का आहे, ही जी वाय पॉवर आहे ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा मी माझ्या स्टुडंट्सना कोचिंग करते तेव्हा त्यांना सुद्धा मी हाच प्रश्न विचारते की तुम्हाला वेट लॉस का करायचा आहे, वजन कमी कशासाठी करायचं आहे? वजन कमी करण्यामागे काहीतरी महत्त्वाचं कारण असतं आणि ते असलं पाहिजे, तेव्हाच आपला माइंड वेट लॉसला सपोर्ट करतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी कोचिंग करते तेव्हा माझे स्टुडंट्स सांगतात मला की दिसायला चांगलं दिसलं पाहिजे, पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे. कधी कधी रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम्स येत असतात ओव्हरवेट असल्यामुळे. ते प्रॉब्लेम्स होऊ नयेत याच्यासाठी मला वजन कमी करायचं आहे. काही जणांचं कारण असतं की मला मनासारखे कपडे घालता यावेत, मला माझ्या मनासारखे कपडे घालता आले तर मी खूप खुश होईन आणि मी चांगली दिसले की मला छान वाटेल, मी आनंदी होईन. काही जणांचं कारण असतं की मला दुनिया फिरायची आहे, जग फिरायचं आहे आणि त्याच्यासाठी मला फिट बॉडी हवी. काही जणांचं असं असतं की माझ्या आईला किंवा वडिलांना हार्ट प्रॉब्लेम होता, हार्ट अटॅक आला होता, ते ओबेस होते, ओव्हरवेट होते, मला तसं होऊ नये ही कुठेतरी भीती असते, म्हणून मला वजन कमी करायचं आहे. काही जणांचं कारण असतं आयुष्याच्या शेवटपर्यंत मी फिट राहिलं पाहिजे, मला कुणावर अवलंबून राहायचं नाही आहे, माझं मला सगळं काम शेवटपर्यंत करता आलं पाहिजे, कुणावरही अवलंबून न राहता. हे कारण असतं वेट लूज करण्यामागे. काही जणांचं कारण असतं मी हेल्दी राहिलं पाहिजे, फिट राहिलं पाहिजे, मला मेडिकल बिलचा खर्च आला नाही पाहिजे, माझे कष्टाचे जे पैसे कमवलेले आहेत ते मेडिकल बिल्समध्ये गेले नाही पाहिजे,
रादर मी ते माझ्या लाईफ एन्जॉय करण्यासाठी वापरेन. अशी प्रत्येकाची काही ना काही वेगळी वेगळी कारणं असतात. तुम्ही बघा, तुमच्या वेट लॉसच्या मागे काय कारण आहे. वाय यू वॉन्ट टू लूज वेट. तुम्हाला वजन कमी का करायचं आहे, हा जो का आहे, ही जी वाय पॉवर आहे ही खूप महत्त्वाची आहे. आता तुम्ही बघा की तुमच्या वेट लॉस मागे काय कारण आहे हे आता तुम्ही तुमच्या एका नोटपॅडमध्ये लिहा. जेव्हा तुम्ही हे लिहाल तेव्हा तुमच्या माइंडला हे समजेल की येस, हे कारण आहे. या कारणासाठी वेट लूज करायचं आहे, वजन कमी करायचं आहे. मग तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की समजा मी वजन कमी नाही केलं तर काय होईल. पुढच्या 6 महिन्यामध्ये काय होईल, 1 वर्षामध्ये काय होईल, 5 वर्षामध्ये, 10-15 वर्षामध्ये माझं लाईफ कसं शेपअप होईल. माझ्या वजनामुळे माझ्या लाईफवर त्याचा कसा कसा काय काय परिणाम होईल, हे सगळं तुम्ही इमॅजिन करा. ते सगळं तुम्ही तुमच्या नोटपॅडमध्ये सुद्धा लिहू शकता. असंच तुमचं वजन राहिलं किंवा असंच वजन वाढत गेलं तर तुमचं लाईफ कसं असेल. आणि हे जे तुम्ही आता इमॅजिन कराल, जी काही तुम्ही कारणं लिहाल, असंच वजन वाढत राहिलं तर तुमचं जे काही लाईफ असेल, हेल्थ वाईज, रिलेशनशिप वाईज, करिअर वाईज, एकूणच जे काही तुमचं लाईफ असेल हे तुम्हाला हवं आहे का. आर यू ओके विथ इट. मे बी मोस्ट प्रॉबेबली नो, तुम्हाला ते नको असणार. मग आता असं इमॅजिन करा की तुम्ही वजन डे बाय डे लूज करत आहात आणि एक दिवशी तुम्ही तुमचं टार्गेट अचीव केलं आहे. तुम्ही तुमचं वजन कमी केलं आहे, तुम्ही फिट झालात, हेल्दी झालात. मग तुमचं लाईफ कसं असेल. तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करत आहात, केलं आहे. मग काही महिन्यांनी तुमचं लाईफ कसं असेल. 1 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10-15 वर्षानंतर तुमचं लाईफ कसं असेल. तुम्ही शिकलात वजन कमी कसं करायचं आणि ते सस्टेन सुद्धा कसं करायचं, ते मेंटेन सुद्धा कसं करायचं, हे सगळं तुम्ही शिकला आहात, ते तुम्ही अचीव केलं आहे. मग तुमचं लाईफ कसं असेल. रिलेशनशिप वाईज, हेल्थ वाईज, प्रोफेशन वाईज, एकूणच तुमचं लाईफ कसं असेल आणि हे तुम्हाला हवं आहे का, हे तुम्हाला अचीव करायचं आहे का, असा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. अर्थातच असंच लाईफ सगळ्यांना हवं असतं. सगळ्यांना आपल्या मनासारखं लाईफ जगायला हवं असतं. चांगलं दिसायला आवडतं, हेल्दी राहायला आवडतं, चांगले रिलेशनशिप्स आवडतात, चांगले कपडे घालता आले पाहिजेत असं वाटत असतं. जग फिरायला सगळ्यांना आवडतं, मनासारखं खायला सगळ्यांना हवं असतं, राईट. एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यांना हवी असते आणि एक चांगलं हेल्दी लाईफ सगळ्यांना हवं असतं. मग हे जे कारण आहे हे आपल्या माइंडला पटलं पाहिजे. जेव्हा हे माइंडला समजतं की या कारणासाठी वेट लूज करायचं आहे, नाही केलं तर या गोष्टी होतील आणि केलं तर या चांगल्या गोष्टी होतील, तेव्हा मग माइंड आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये सपोर्ट करायला लागतं. आपल्या माइंडसेटने आपल्याला आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये सपोर्ट करावा, याच्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचा वाय पॉवर शोधून काढा. का तुम्हाला वजन कमी करायचं आहे हे शोधून काढा. आणि वजन कमी नाही केलं तर काय होईल आणि वजन कमी केलं तर काय होईल हे तुम्ही शोधून काढा. त्याचे रिझन्स शोधून काढा आणि मग तुम्हाला तुमची वेट लॉस जर्नी खूपच सोपी वाटेल. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला वेट लॉस वर्कशॉप अटेंड करायचे असतील, माझ्याबरोबर तुम्हाला वेट लॉस वर्कशॉप अटेंड करायचे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण माइंडसेटवर कधीच कोणी लक्ष देत नाही. इनफॅक्ट बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल माहितीसुद्धा नसते. तुम्ही खूप लकी आहात, आज तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळाली. मे बी तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल, पण कधी कधी विसरल्या जाते ती गोष्ट. काही जणांसाठी रिमाइंडर असेल, काही जणांसाठी ही माहिती नवी असेल. सो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. आणि चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि वेट लॉस वर्कशॉप अटेंड करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.